तुम्ही पैसे नक्कीच विद्याताई, मी आपल्याकडे येतो. संध्याकाळी 7 वाजता मोदी हे भाजपच्या मुख्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. या घडीची सर्वात मोठी बातमी आणि त्या पाठोपाठ आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे भाजपच्या स्ट्राईक रेट संदर्भातली. भाजपचा स्ट्राईक रेट यावेळेला 84% असल्याचं आता समोर आलेलं आहे. विधानसभेत भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट पाहायला मिळालेला 2024च्या या निवडणुकांमध्ये 84% स्ट्राईक रेटसह भाजप राज्यातला अव्वल अशा प्रकारचा पक्ष ठरलेला. त्याचबरोबर प्रवीण दरेकरांची एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया येते, ती आधी पाहूयात, त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे. मला वाटतं आम्हाला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं स्विंग म्हणजे 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय. आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय. संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय. आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले की हा लोकशाहीचा विजय नाही, लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हणत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरती देखील आता दावा प्रवीण दरेकरांनी केलेला आहे. मुख्यमंत्री आमचेच होतील आणि ते देखील देवेंद्र फडणवीस होतील, असा देखील त्यांनी दावा या प्रतिक्रियेमधून आपण पाहिलं होतं. हुसेन दलवाईजी, मी आपल्याकडे येतो. विद्याताईंनी मगाशी बरेचसे मुद्दे जे आहेत ते खोडून काढलेत. मात्र स्ट्राईक रेट वाढवण्यामध्ये भाजपला यश आल्याचं यावेळेला स्ट्राईक रेट किंवा ज्या प्रकारचं त्यांना 219 जागा महायुतीला मिळताना पाहायला मिळतात, पुढच्या वेळेला तर 100% होईल असं विद्याताई यावेळेला म्हणतात. हुसेन दलवाईजी, माझं परत म्हणणं असं आहे की अदानीचा मुद्दा जो ज्या तऱ्हेने पुढे आलेला आहे आणि पैशाचा पाऊस जो पडलेला आहे, हे असंच जर चालू राहिलं तर हा महाराष्ट्र काय संबंध देश काही लोकांच्या हातात देणं, याच्यासाठी ही सरकारी काम करतात का असं. हुसेन दलवाईजी, माफ करा, विनोद तावडे यावेळेला प्रतिक्रिया देतात. ऐकूयात, लगेच मी आपल्या मुद्द्याकडे. रुझान आ रहा है, उस पर ही एक लाइन बोल दीजिए. क्या कहना चाहेंगे सर? वो बड़ी मार्जिन आप लोगों को मिल रही है सर, 125 का आंकड़ा आ गया है, कैसा कहना चाहेंगे? सत्ता आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येऊ शकत नाही आणि प्रतिक्रिया देणं देखील यावेळेला स्वतः ते टाळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हुसेन दलवाईजी, आपण पुन्हा एकदा तुमच्या मुद्द्याकडे जाऊयात. स्ट्राईक रेट, त्यानंतरचा मुद्दा आणि अदानींचा मुद्दा आपण उपस्थित केलेला. हुसेन दलवाईजी, चेहरा जो दिसला तो कुठे ना कुठेतरी अपराधीचा चेहरा असं मला जाणवलं. तेव्हा तर ते जिथे हे पैशाचं वाटप चाललेलं होतं तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला होता. त्यांना काय करावं कळत नव्हतं, कसं काय हे घडलं. आणि नंतर असंही पुढे आलं की भाजपच्याच लोकांनी ते त्याच्या संबंधामध्ये कुठे ना कुठेतरी माहिती दिलेली होती. आणि याच्यामध्ये अदानीच्या संबंधामध्ये मी बोलतोय ते आता असा आहे, अदानीचा मुद्दा जो अमेरिकेमध्ये पुढे आला तो जर या इलेक्शनच्या आधी आला असता तर आजचे रिझल्ट वेगळे दिसले असते. अदानीचा पैसा मोठ्या प्रमाणात वापरला गेला. आणि इतकंच नाही, आणखी एक तुम्हाला सांगतो. मधल्या काळामध्ये एक फंड उभा केला गेलेला PM केअर फंड. तुम्हाला माहिती आहे का की सरकारच्या वतीनं हा फंड उभा करतोय असं दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये तो जो फंड आहे तो प्रायव्हेट ट्रस्ट त्याचा केला गेला. हा काय प्रकार आहे? हा भयंकर आहे. सार्वजनिक उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले, इतरांच्याकडून घेतले गेले आणि अशा रीतीचा PM केअर फंड म्हणणं आणि इलेक्ट्रल बॉन्ड्स या संबंधामध्ये जे घडत आहे या देशात, हे जर या जनतेला असंच फसवण्यात आलं आणि या तऱ्हेचं केलं गेलं तर मला या देशाचं लोकशाही अंधकारामध्ये जाईल अशी अवस्था आहे. तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. घटनेच्या संबंधामध्ये सुद्धा सातत्यानं जे बोललं गेलं की संविधान आम्ही बदलू, पण नंतर ते काय त्यांच्या हातात गेलं नाही. परंतु संविधानावरचं जो कव्हर पेज आहे ते तसंच ठेवायचं आणि आतला त्याचा आत्मा बदलायचा. ब्रेक दी कॉन्स्टिट्यूशन विदिन दी कॉन्स्टिट्यूशन हे त्यांचं ध्येय आहे. आणि मुसलमानांना ही भीती आहे
की या देशामध्ये जे आम्हाला सर्व समान अधिकार घटनेने जे दिलेले आहेत ते पुढे राहतील की नाही, आम्हाला मतदानाचा अधिकार राहील की नाही. कारण गोळवळकर गुरुजी असं म्हणालेले आहेत की मुसलमानांना इथे राहायचं ते राहू दे, पण त्यांना समान अधिकार, त्यांना ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार हा नसेल. याकडे हा देश जातोय की काय? म्हणजे या देशातले जे गरीब, आणि ताई जे म्हणाल्या विद्याताई ते बरोबर आहे, गरिबीतली गरिबी वाढत गेलेली आहे, त्यांची स्थिती फार वाईट झाली आहे. आणि दुसऱ्या बाजूला महागाई इतकी वाढली आहे, ती कोथिंबीरची जुडी घ्यायला गेलो तर 75 रुपये पडतात. त्यांना तुम्ही एका अर्थानं भीक देता की हे इतके तुम्ही 1,500 घ्या आणि ती जुडी खरेदी करा. त्याऐवजी त्यांना कामधंदा देणं, लोकांना सक्षम बनवणं, हे जे पाहिजे ते केलं गेलेलं नाही. आणि या संबंधामध्ये जो रिझल्ट लागेल तो आम्हाला स्वीकारावा लागेल. आणि ही पुढे या संबंधातली लोकजागृती कशी करावी या संबंधात विचार अजितजी उत्तर देतील यावरती. निश्चित मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची की ही जी नकारात्मकता आहे, मला तर सर्वात आधी हुसेनभाई मुस्लिम समाजाचे नेते 54 वेळा भाई काँग्रेसनं संविधान बदललं, संविधान आम्ही नाही बदललं. तुम्ही त्याला घटना दुरुस्ती म्हणजे संविधान बदलणं असतं. ताई शब्दशः खेळ करू नका तुम्ही. काँग्रेस भाई मी तुम्हाला मगाशी तेच सांगणार होतो की तुम्ही ताई आता मला बोलू देत. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन समजावून सांगा, कारण भारतीय जनता पक्ष हा आम मुस्लिमांसोबत आहे या देशामधल्या. तुम्ही संविधान बदलून मुस्लिम महिलांचे अधिकार नाकारले, पण मग बटेंगे तो कटेंगे और एक है तो सेफ है का? येस. आता कसं विशालजी, बटेंगे तो कटेंगेचा नारा या महाराष्ट्राच्या जनतेनं ऐकला, तो पाळला. त्याचं कारण आम्ही सांगितलं की काँग्रेस अशाच पद्धतीने धर्माधर्मात जाती जातीत लोकांना वाटेल, तुमचं मतदान घेईल. आता हुसेनभाईंसारखा सिनियर लीडर म्हणतोय मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार राहील का? ही मुस्लिम या देशाचे प्रथम नागरिक आहेत. सबका साथ सबका विकास मोदीजी म्हणतात. मुस्लिम मुलींना स्कॉलरशिप दिली, मुस्लिम मुलींना अधिकार दिले. यांनी मुस्लिम महिलांचा अधिकार काढून घेतला तलाकच्या माध्यमातून. तो आम्ही आमच्या मुस्लिम भगिनींना विचारतो. आणि हे मतांमध्ये परिवर्तन. विकासाच्या मुद्द्यावर ज्या वेळेला प्रचार सुरू होता, तो प्रचार एकदम पूर्णपणे बदलला आणि तो गेला जातीय ध्रुवीकरणाच्या, धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर. मग हे मुद्दे नेमके का चर्चेला आले, याची गरज नेमकी का पडली? मी तेच सांगतो की हुसेनभाईंनी जावं आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगावं की नोमानी बिमानी इतर मुल्ला मौलवींकडे जाऊन ते फतवे काढून मतदान करायला लोकांना सांगू नका. मुस्लिम समाज सुद्धा आता असं हे तुमचं ऐकत नाहीये. आणि भाईंच्या सारखा सिनियर लीडर म्हणतो मुस्लिमांना मतदानाचा अधिकार राहील का? अहो, मुस्लिम या देशाचे समान नागरिक आहेत, या देशाचे मालक आहेत. अशा पद्धतीची आवई असा गळा काढायची गरज काय आपल्याला? अशा पद्धतीचं म्हणणं मला सांगा ना, किती विरोधाभास आहे. तुम्ही मुस्लिम महिलांचे अधिकार तुम्ही संसदेत कायदा बदलून नाकारले की नाही? तुम्ही मुस्लिम महिलांना सांगितलं हो तुला नवऱ्यानं तलाक दिला तर तुला घ्यावाच लागेल. परंतु समान नागरिक कायदा असेल, ज्या पद्धतीनं ट्रिपल तलाकच्या बाबतीतला कायदा असेल, एक प्रकारे मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीनं काँग्रेसनं वर्षानुवर्ष मतपेढी म्हणून वापरलं, ते आता मुस्लिम समाजाला सुद्धा मान्य नाहीये. आणि हे काही फक्त नुसतं कुठल्या तरी ध्रुवीकरण किंवा लाडकी बहीणचं यश नाहीये. मला विशालजी सांगायचंय की सर्वांगीण चौफेर 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रानं, मी ताईंना सांगू इच्छितो, ताई 27,000 कोटी रुपये आम्ही स्वयंसिद्धा बचत गटांना दिले. 1.5 लाख रोजगार सरकारनं निर्माण केले. आकडेवारी आहे, अन्यथा तुम्ही न्यायालयात जा माझ्या विरोधामध्ये मी जर खोटा बोलत असेल तर. तुमच्या काळात 5 नंबरला असलेला महाराष्ट्र आम्ही नंबर 1 फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये नेला. हे सगळं हा सगळा विकास, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास लोकांना दिसला. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा त्यांनी लावला नाही. आणि ज्या पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लब कशाला पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब हा खलपुरुषच आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे पोस्टर लावून तुम्ही महाराष्ट्रात मत मागायला जा तर लोक जोडे देतील तुम्हाला. बरोबर आहे, हा तुमचा मुद्दा आहे. हुसेन दलवाईजी, हुसेन दलवाईजी तुमच्याकडे येतोच आहे. मात्र तत्पूर्वी विद्याताई, तुमचा मुद्दा नेमका काय आहे? कारण त्यांनी आतापर्यंत काय काय केलं, मुस्लिम महिलांसाठी काय काय केलं, हे सविस्तरपणे सांगितलं. विद्याताई, मला मौलवी मौलाना सगळं म्हणतात. हे आपण शंकराचार्य, कालीचरण, भगवे वस्त्र घालून ते योगी का जोगी ते येतात, ते तुम्हाला चालतं. त्याचे फडणवीसांपासून मोदींपासून सगळे पाया पडतात, त्यांचं सगळं करतात. आता भारतीय मुस्लिम हा भारतीय मुस्लिम आहे, पाकिस्तानातला मुस्लिम नाहीये. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांनी भाग घेतला होता, तेव्हा कोणी जनसंघवाले RSS वाले नव्हते. आणि आता मुस्लिमांना तुम्ही हिणवणार. तुमच्या भाजपने एका तरी मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिले का? नाही दिलेलं आहे.
तुम्ही जे काय मुस्लिम विरोधी वक्तव्य करता, देशात संविधान आहे, सर्व धर्म समभाव मानणारं संविधान आहे. मग तुम्ही मुख्यमंत्री पदावर असलेले मुख्यमंत्री ऐका आता, मुख्यमंत्री पदावर असलेले फडणवीस जर म्हणत असतील की बटेंगे तो कटेंगे आणि काय ते वोट जिहाद आणि हे असे भाषा करणं म्हणजे संविधानाला छेद देणारं विधान आहे ते. म्हणजे अशा प्रकारे आणि तेव्हाही संभाजीराजाच्या काळात सुद्धा औरंगजेबाने मारलं नाही. त्या औरंगजेबाचे कान फुंकणारे लोक होते. संस्कृत तो संभाजीराजा बोलतो म्हणून त्याची जीभ छाटा, त्याने संस्कृत ऐकलं म्हणून कानात लावाचा रस घाला. अशा प्रकारे छळवार, महत्वाची बात आलेली. नाही विद्यार्थी आणि अजितची दोघांनाही विनंती करतो, आपण नको या विषयांवर जाऊया. आज आपण वर्तमानावरती बोलूयात आणि वर्तमानामध्ये असलेले जे निकाल आहेत त्यावरती आपण बोलूयात. याविषयीची एक वेगळी चर्चा आपण विधानसभा निवडणुकीच्या कलांवर जाऊया, निकालावर जाऊया. ब्रेकिंग न्यूज पाहूया. महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे की काय, असं एकंदरीत दिसतंय. प्रवीण दरेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर तिकडे नरेश म्हस्के जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, ते म्हणतायत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. बरं, एकनाथ शिंदेच्या घराबाहेर ज्या वेळेला आतषबाजी सुरू झालेली आहे ती देखील आपण यावेळेला पाहतोय, कारण आपला गड राखण्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कसर सोडली नसल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे महायुतीला ज्या प्रकारे घवघवीत यशाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, 288 पैकी 217 जागा त्यांच्याकडे दिसत आहेत. तर त्याच महाविकास आघाडीकडे 50 पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी आता तोंड गोड करायला देखील सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील यांचं सध्या मिठाई भरवून अभिनंदन केलं जातंय. कोथरूड मधला निकाल हा भाजपच्या बाजूने लागताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी चंद्रकांत पाटलांचं त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक मिठाई भरवून अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र महायुतीचा जो आघाडीचा आकडा आहे तो 217 वर आता गेलेला आहे. तर महाविकास आघाडी 50 पर्यंत सध्या सीमित राहिल्याचं दिसतंय. इतर पक्ष हे सध्या 20 जागांवर आघाडीवर आहेत. पण जी चुरस सुरू झाली मुख्यमंत्री पदासंदर्भातली दोन्ही पक्षांनी म्हणजे भाजप आणि शिवसेनेला काय प्रतिक्रिया दिली आहे ती एकत्र पाहूया. ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय. तर मला असं वाटतं की आमचे नेते, मी त्या पक्षाचं काम करतो, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. यांना बाहेर काढायचं. तर या दोन प्रतिक्रिया आपण पाहिल्या. महायुतीत मुख्यमंत्री पदावरनं कदाचित रस्सीखेच होऊ शकते असंच दिसतंय. मात्र संजय राऊत यांनी बॅटिंग करायला काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी संजय राऊत करतायत. संजय राऊतांनी हा निकाल अनपेक्षित असल्याचं महायुती 218 जागांवर सध्या आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष सध्या 20 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. आपण विभागवार देखील ही आघाडी पिछाडी पाहतो. अनेक मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गजांचं जे आव्हान आहे ते सुद्धा नेमकं कुठपर्यंत आहे ते देखील आपण सध्या पाहतो. अचलपूरमधनं बच्चू कडू सध्या पिछाडीवरच दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात आता चित्र हे स्पष्ट होताना दिसतंय. जल्लोष सध्या होताना दिसतोय. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष करतायत. शिवेंद्रराजे भोसलेंचे कार्यकर्ते सध्या आनंद व्यक्त करतायत, जल्लोष व्यक्त करतायत.
फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, गुलाल उधळला जातोय, मिठाई भरवली जाते, कारण भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. 129 जागांवर सध्या भाजपची आघाडी आहे. शिंदेची शिवसेना 53 जागांवर, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे. आता मंत्रिमंडळातील सहकार्य, सर्व आमदार, आमचे युतीतील सर्व घटक पक्ष, रामदास आठवलेजी असतील, योगेंद्र कवाडे असतील, विनय कोरेजींचा पक्ष, या सगळ्यांनी केलेली मेहनत, लोकांपर्यंत केलेलं काम, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका कामगार असेल, लाडका शेतकरी असेल, प्रत्येक स्तरापर्यंत केलेलं काम, याचं प्रेम लोकांनी मतांच्या रूपाने दिलेलं आहे. लाडकी बहीण किंगमेकर ठरली आहे का? प्रत्येक स्तरापर्यंत काम केले. लाडक्या बहिणीचा तो फार मोठा वाटा आहे, परंतु प्रत्येक स्तरापर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पोहोचलेले आहेत. रात्रंदिवस केलेलं काम आहे, त्याचं फलित हे आहे. संजय राऊतांना आक्षेप येत आहे एकंदर निकालावर. त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी गडबड आहे आणि कुठेतरी या संपूर्ण निकालाकडे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे. अशा चांगल्या क्षणी कुणाचं नाव घेत आहे? अशा माणसाचं नाव घेऊ नका. आनंदाचे क्षण आहेत, त्याला लोकांनी मतांच्या रूपाने त्यांच्या तोंडात जोडे हाणलेले आहेत. उद्यापासून शिवसैनिक रस्त्यावर ते दिसले की प्रत्यक्ष जाऊन जोडे हाणणार आहेत, कारण त्यांनी उद्धव ठाकरेंची वाताहत केलेली आहे. उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधींच्या उंबरठ्यावर नेऊन बसवलेलं आहे. शरद पवारांच्या सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांचा बट्ट्याबोळ त्यांनी केलेला आहे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण? आता माहिती येतेच आहे, मात्र आता मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत का किंवा होतील का? बघा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. मला वाटतं ते मुख्यमंत्री व्हावेत, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. शेवटी महायुतीचे नेते याचा निर्णय घेणार आहेत. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनाच मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारे त्यांनी अपेक्षा. अगदी आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता संजय राऊत ट्विट करतायत, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका उठाव. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही, नाही नाही, त्रिवार नाही, निकाल लागू शकत नाही, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. संजय राऊतांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले. आपण विभागवार महायुती महाविकास आघाडीला आणि पक्ष नेमके जे आहेत महायुती महाविकास आघाडीतले त्यांना नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते सध्या पाहतो. विदर्भामध्ये भाजपला 62 पैकी सध्या 45 जागांवर आघाडी दिसतीये. अगदी अजिंक्य, जसा विदर्भात ज्याचा झेंडा त्याची सत्ता असं म्हटलं जातं, कारण विदर्भातून सगळ्यात जास्त जागा समोर येतात. विदर्भात 62 जागा आहेत आणि त्यामध्ये भाजप 45 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अर्थात शिंदेची शिवसेना 5 जागा, दादांच्या राष्ट्रवादीला 3 जागा या ठिकाणी आघाडी मिळाल्याचं दिसतंय. पण भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीला मात्र इथं खातंही उघडता आलेलं नाहीये. केवळ काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत काही मान्यवर सुद्धा स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी अतुल माने सरांकडे जाते. सर, विदर्भासंदर्भात असं म्हटलं जातं की विदर्भात ज्याचा बोलबाला त्याची सत्ता, 62 जागा विदर्भातून येतात आणि त्या ठिकाणी मात्र भाजपचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यालाच लागून एक महत्वाचा मुद्दा आहे. फडणवीसांवर अतिशय महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सुमार भाजपची काहीशी कामगिरी पाहायला मिळाली. फडणवीसांनी वॉकआउट होण्याचा सुद्धा विचार व्यक्त केला, पण त्यानंतर मात्र त्यांनी राज्यातच राहावं आणि त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका होतील असं म्हटलं गेलं आणि त्या शब्दाला फडणवीस कुठंतरी जागताना आज दिसत आहेत. विदर्भाचा मुद्दा जर लक्षात घेतला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी संघ केडर हा शांत होता. फक्त विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा. पण ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचे कार्यकर्ते ग्राउंडवर उतरले, रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ही निवडणूक ताब्यात घेतली. जे लिटरली संघाने त्यांचे जे संघाची जी कार्यपद्धती आहे निवडणूक लढवण्याची ती त्यांनी ह्यावेळी प्रभावीपणे राबवली. सोयाबीनचा मुद्दा विदर्भात होता, पण तो मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यापुढे तो निष्प्रभ ठरलेला आहे. संघाची कार्यपद्धती, संघाचं नेटवर्क, संघाने जे त्यांची जी एक पद्धत आहे बूथ कॅप्चर, बूथ लेवलपासून हे करण्याची, तर ती इथं प्रभावी ठरलेली आहे. आणि एकूणच
अतुलजी माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. महत्वाची बातमी अजिंक्य या क्षणी समोर येते. पहिल्यांदा फडणवीसांचं अभिनंदन कोणी केलेलं असेल तर फडणवीसांच्या मातोश्रीने त्यांना फोन करून अभिनंदन केलेलं आहे. अजिंक्य, त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, आपण हा व्हिडिओ पाहूया. येतो संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निघतो तो मी येतो. हा मी कळतो तुला. यस यस यस. चला धन्यवाद, आशीर्वाद दे तुझ्या. हॅलो हॅलो मी येतो संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निघतो तो मी येतो. हा मी कळतो तुला. यस यस यस. चला धन्यवाद, आशीर्वाद दे तुझ्या. हॅलो हॅलो मी येतो संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निघतो तो मी येतो. हा मी कळतो तुला. यस यस यस. चला धन्यवाद, आशीर्वाद दे तुझ्या. हॅलो हॅलो मी येतो संध्याकाळमध्ये काय आहे हे त्यांना याचा अंदाज असावा. पण निश्चितपणे खूप कष्ट, खूप संघर्ष महायुतीच्या नेत्यांनी केला. आम्ही लोकांपर्यंत गेलो आणि आम्ही प्रांजळपणे कबूल करतो की लोकसभेमध्ये आमच्या विरोधात विरोधकांनी ज्या भ्रामक गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या होत्या, तो सगळा फेक नरेटिव्ह तोडून काढण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. आणि मला असं वाटतं हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, महायुतीचं हे यश आहे. आणि आईच्या शाबासकीशिवाय जगातली दुसरी कुठली मोठी गोष्ट असावी. आणि फडणवीस साहेब आमचं प्रेरणास्थान आहे. त्यांच्या आईंनी त्यांचं केलेलं हे अभिनंदन निश्चित सगळ्यांच्यासाठी, म्हणजे या विजयाच्याकडं आमची जी वाटचाल होते त्या आनंदामध्ये असा क्षण पाहायला मिळणं खरोखर आमच्या सर्व कार्यकर्त्यांकरता अतिशय प्रेरणादायी आहे आणि खूप चांगलं वाटतंय, छान वाटतंय आज. ठीक आहे. माने सरांनी एक उल्लेख केला इथे, मला त्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की आमच्या विचार परिवारामधल्या मंडळींचा या विजयामध्ये वाटा मोठा आहे असं सर म्हणतात. निश्चितपणे एकदा सरसंघचालकांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला होता की आपण काही कार्यकर्ते पाठवता राजकीय पक्षांच्या करता, तर त्यांनी असं म्हटलं होतं की इतर पक्षांनी मागावे, आम्ही त्यांनाही देऊ. कारण विचार माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. पहिला निकाल या क्षणी समोर येतोय. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या विजयी झालेल्या आहेत. पहिली महिला विजयी झाल्याची बातमी या ठिकाणी समोर येते. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी विजयाची पताका रोवली आहे. राज्यातला हा पहिला निकाल समोर येतोय. इतका वेळ आपण सध्या कल पाहत होतो, मात्र हा पहिला निकाल समोर येतोय. अदिती तटकरे यांचा विजय झाल्याची ही बातमी, ब्रेकिंग न्यूज. रायगडमधनं राज्यातला हा पहिला निकाल समोर आलेला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातनं पहिल्या महिला निवडून आल्या. महिला मुख्यमंत्री होणार का? अगदी हा मुद्दा नाही, हाच प्रश्न अजितजींना विचारूया आपण. महिला मुख्यमंत्री होणार का अजितजी? आता अतुलजींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला. अतुलजी, आपलाच नाही तर सर्व पत्रकार समीक्षकांकडून आमच्यावरती या प्रश्नाची सरबत्ती होईल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. माझं व्यक्तिगत मत असं नसतं, माझं मत ते पक्षाचं मत असतं. पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि आम्हाला ज्या पक्षाच्या सूचना आहेत की आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढलो होतो. आमचा कुठली प्रायव्हेट लिमिटेड एखाद्याच्या मालकीचा पक्ष नाहीये, हा सामान्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममधनं ते सगळं ठरत असतं. महायुतीचे सगळे नेते एकत्र बसतील, ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल आणि त्यातनं महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरेल. आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील, पण त्याला त्या प्रतिक्रिया दाखवणं हा एक विषय आहे. परंतु मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलो, निर्णय सुद्धा महायुती म्हणूनच होईल. अजिंक्य, प्रचारात सुद्धा लाडकी बहीणचा बोलबाला पाहायला मिळत होता. त्यानंतर मात्र निकालात सुद्धा महिलांचाच बोलबाला दिसतोय. महिला उमेदवारांची संख्या यावेळी जास्त होती. मोठ्या संख्येनं महिला उमेदवार उतरवण्यात आलेल्या होत्या आणि काय योगायोग म्हणावा अजिंक्य, पहिला निकाल सुद्धा एका महिलेचाच येतोय. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे श्रीवर्धन मधून विजयी झाल्याची बातमी आता समोर आलेली आहे. पण याच संदर्भात विद्याताईंची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची. विद्याताई, अदिती तटकरे, अदिती तटकरे म्हणजे आधी तुमच्या सोबतच होत्या आणि आता त्या सोबत नाहीयेत, पण पहिला निकाल विजयाचा त्यांचा लागलेला आहे आणि तुमच्या पक्षाच्या जागा आता मी आकडा बघितला पुन्हा एकदा काहीशा घटताना दिसत आहेत, पिछाडी होताना. आदिती तटकरे निवडून आल्या म्हणून त्यांचं अभिनंदन करते पहिले आमच्या पक्षाचे. दोन्ही पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पिछाडीवर आहेत.
आपण त्याविषयी बोलूच या. पण वडाळ्यातून कालिदास कोळंबकर विजयी झाल्याची बातमी आता समोर येते. दुसरा निकाल समोर येतोय. मुंबईतनं वडाळ्यातनं कालिदास कोळंबकर हे विजयी झालेले आहेत. भाजपचा पहिला विजय. अजितजी अभिनंदन तुमचं. आणि 215 जागांवर सध्या महायुतीची आघाडी आहे. 54 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे, तर इतर आणि अपक्ष अशा मिळून 20 जागांवर सध्या आघाडी दिसतेय. मात्र मुंबईतला हा पहिला निकाल, राज्यातला दुसरा निकाल, वडाळ्यातनं कालिदास कोळंबकर यांचा विजय झालाय. 11:26 राज्यातला पहिला निकाल समोर आला. अदिती तटकरे या विजयी झाल्या रायगडमधून. दुसरा निकाल समोर येतोय. वडाळ्यातून कालिदास कोळंबकर विजयी झाल्याची बातमी समोर येते. तर असं देखील आता म्हटलं जात आहे, महत्वाची एक बातमी समोर येते. जळगाव जामोद मधून या ठिकाणी गिरीश महाजन विजयी झाल्याची शक्यता देखील, जामनेर मधून विजयी झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर या सगळ्या घडामोडींकडे सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे. वडाळ्यातला हा विजय कालिदास कोळंबकर यांनी नोंदवलेला आहे. आपण त्याच संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेऊया. आणि या व्यतिरिक्त देखील इतर अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत, त्या देखील आपण जाणून घेऊया. कालिदास कोळंबकर यांच्या विजयाची ही बातमी समोर आली. त्याआधी अदिती तटकरे यांच्या विजयाची देखील बातमी आपण पाहिलेली होती. सकाळच्या संपादक अर्थात शीतल पवार मॅडम देखील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नमस्ते. अगदी आपण पाहतोय जो विश्वास खरं तर महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात होता की यावेळी मात्र सत्ता आम्ही स्थापन करणार, इथं मात्र भगवं वादळ महाराष्ट्रात आज पाहायला मिळत आहे. अनपेक्षित काल फार असा वेगळा लागलाय. म्हणजे पहिले जे सुरुवातीचे कल किंवा इलेक्शन कमिशनच्या साईटवर अपडेट झालेले त्यामध्ये फार वेगळं काही चित्र आहे असं दिसत नाही. फक्त ज्या पद्धतीने आकडा दुसऱ्या म्हणजे 10-10:30च्या नंतर एकदम मॅसिव्ह लँडस्लाइड विक्ट्रीकडे गेला, त्यामुळे मला वाटतं की सगळे आश्चर्यचकित आहेत आता की एवढं एका बाजूने महाराष्ट्राचं मत कसं काय झुकलं. त्याची वेगवेगळी कारणं आपल्याला मतदारसंघनिहाय आणि महायुतीने लोकसभेला चुकांमध्ये केलेली दुरुस्ती आणि ह्यावेळेस महायुतीने युती म्हणून केलेलं प्रेझेंटेशन, या 3 गोष्टींमध्ये दिसते असं मला आत्ताचा निकाल बघताना वाटतं. अगदी मुद्दा लक्षात येतो. आपण पाहतोय वडाळ्यातून आता कालिदास कोळंबकर सुद्धा विजयी झालेले आहेत. शीतलजी, सगळ्यात महत्वाचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, शिवसेना सिंधी गटाचे उमेदवार जवळपास विजयाजवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा आता या ठिकाणी वर्षाव सुरू होतोय. आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करणार आहोत. 4थ्यांदा विजयी होत आहे, चौकार मारलात, कसं बघते विजयाकडे? चांगल्या प्रकारे बघतोय. जी आम्ही घेतलेली मेहनत, कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधवांनी दाखवलेला विश्वास आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, मी नेहमी बोलत आलेलो आहे की भरत शेठ किती वेळा जरी आमदार झाला, मंत्री झाला, तरी तो जमिनीवरनं चालणार, हवेतून चालणार नाही आहे. आणि काम करण्याची पद्धत, लोकांशी वागणं, बोलणं, चालणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत आणि मला पूर्ण खात्री होती की विजय आपला निश्चित आहे. आता किती फरकात होतो हे आपल्याला कळेल थोड्या वेळाने, कारण आता अजून महाड, कोल्हापूर पुढं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी कौल दिलेला आहे. आणि आता युतीचं पण सरकार येतं आहे आणि त्यामध्ये पाहूया आता आपल्याला संधी मिळेलच त्यामध्ये असं मला वाटतंय. कारण ही 4थी टर्म आहे आणि 4थ्या टर्ममध्ये प्रचंड मेहनत माझ्या कुटुंबियाने, मुलाने, सुनाने, लेकीने, पत्नीने आणि कार्यकर्त्या, भाजप, महायुती सगळ्यांनीच, की जेणेकरून जे घेतलंय ते स्वीकारायला पाहिजे आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना धन्यवाद देतो. 10व्या फेरीनंतर आपल्या प्रतिस्पर्धीच्या उमेदवार आहेत. या घडीला आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. जामनेर मधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे. आताची ही आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. तिसरा हा निकाल समोर येतोय. जामनेर मधनं गिरीश महाजनांचा विजय झालेला आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं वडाळ्यातला निकाल देखील समोर आलेला होता. कालिदास कोळंबकर यांचा विजय झालेला जाहीर करण्यात आलेला होता. तत्पूर्वी अदिती तटकरे यांचा देखील विजय जाहीर करण्यात आलेला होता. आणखीन एक खानापूर मधला निकाल, सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. सुहास बाबर देखील विजयी झालेले आहेत. तर तिथं ठाण्यामध्ये आता सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. नरेश मस्के त्या ठिकाणी पेढे वाटप करताना दिसत आहेत आणि सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महायुतीचा बोलबाला विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूरमधून सुहास बाबर आता विजयी झालेले आहेत.
तर गिरीश महाजन यांनी देखील आपला गड आता कायम राखलेला आहे. मी थेट जाते शीतल पवार यांच्याकडे. शीतल मॅडम, गिरीश महाजन यांनी आपला गड हा कायम राखलेला आहे. असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी मराठा विरुद्ध गुजर अशी खरं तर लढत होती आणि मराठा ओबीसी या सगळ्या लढाईमध्ये या सीट संदर्भात मात्र अनेक साशंकता व्यक्त केली जात होती. अशा वेळी मात्र पुन्हा एकदा महाजनांचं नेटवर्किंग या ठिकाणी वरचढ ठरताना दिसतंय आणि महाजनांनी आपला गड कायम राखलाय. खानापूरमध्ये सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. जाहीर करण्यात आलेले आहेत हे निकाल आणि याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेतो. सुहास बाबर खानापूरमधनं विजयी झालेले आहेत. आपण पाहिलं जामनेरमधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे आणि कालिदास कोळंबकर वडाळ्यातनं, श्रीवर्धनमधनं आदिती तटकरे. जाहीर झालेले हे निकाल आहेत आतापर्यंतचे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघामध्ये सध्या त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहेत. त्याचीच ही दृश्य स्क्रीनवर सध्या आपण पाहतो. महायुती सध्या 214 जागांसह आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 54 जागांवर सध्या आघाडीवर आहे. इतरांना अंदाजे 20 जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसतेय. त्यात अपक्षांचा सुद्धा समावेश आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी सुद्धा चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महायुती 214 जागांसह सध्या आघाडीवर आहे. भाजपला सध्या 127 जागांवर आघाडी मिळताना दिसते. अगदी शीतल पवार यांना या संदर्भातला आपण मुद्दा उपस्थित केलेला होता. पवार मॅडम, या सगळ्यामध्ये जामनेरमधून महाजनांनी आपला गड कायम राखलेला आहे. वाटण्यासारखं काय की गेली अनेक वर्ष उत्तर महाराष्ट्रामधून पण आपण बघितलं तर ज्या पद्धतीने इवन विचार परिवार म्हणून ती सुपीक जमीन समजली जाते भाजपसाठी आणि महायुतीसाठी. त्यामुळे आता पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जो काही जागांचा कल मिळतोय तोही महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसतं. विशेषतः जळगाव जिल्ह्याबद्दल बोलायचं असेल तर मायक्रो प्लॅनिंग मध्ये नुसतं लाडकी बहीण योजना ही खूप आपण वरवर म्हणतो, पण त्याच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचत गटांचं नेटवर्क वापरून घेणं, त्यांच्यासोबत काम करणं, युवकांसोबत वेगळ्या पद्धतीने पक्षाने तिथे काम केलेलं आहे. गिरीश महाजनांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या सहकाऱ्यांमधनच फूट पाडण्यात आली होती निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतर्फे. पण त्या गोष्टींवर पण काम करून मला वाटतं की आपल्याला मिळणारं प्रत्येक मत आपल्याला मिळेलच याची खात्री महायुतीने ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत केली त्याचं यशामध्ये रूपांतर होताना आपल्याला आता दिसतं. ठीक आहे, गिरीश भाऊंच्या विजयाबद्दल अगदी या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण मी सुनेत्रा पवार बोलतायत, थेट जाऊया. जनतेचा कौल हा सगळ्यात महत्वाचा कौल असतो आणि जनतेने तो दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच आपण सगळेजण त्या कौलाचा आदर करूयात. बारामतीकरांच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून धन्यवाद देते. त्यांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नेहमीसारखेच. कारण दादांनी केलेला विकास हा सगळ्यांच्या समोरचा होता, त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा होता. त्याच्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासूनच म्हणत होती की आम्ही दादांच्या पाठीशीच आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही खूप साधे आहात, पण जल्लोष कसं होणार? जल्लोष चालू आहे इकडे. मी आजींना भेट प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांनी मतदारांचे आभार मानलेले आहेत. अजितदादांचं जे काम होतं इतक्या वर्षांचं, मतदारांनी त्याला प्रतिसाद दिल्याचं त्या म्हणतायत. तर तिकडे सुनील तटकरे अजित पवार यांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत. सुनील तटकरे अजित पवारांना भेटायला गेलेले आहेत, कारण आता राजकीय घडामोडींना वेग येईल असंच दिसतंय. तर या सगळ्या संदर्भात आता शंभूराज देसाई काय म्हणतायत ते देखील पाहूया. सुनील तटकरे आता अजित पवार यांच्या भेटी करता पोहोचलेले आहेत. महायुतीमध्ये भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी पाहायला मिळतेय. या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. राजू वाघमारे सुद्धा शिवसेनेचे प्रवक्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रावेरमधून भाजपचे अमोल जावळे आता विजयी झालेले आहेत. महत्वाची बातमी, रावेरमधून भाजपनं आपला गड कायम राखलेला आहे. गिरीश महाजनांपाठोपाठ आणखीन एक निकाल समोर येतोय. अमोल जावळे विजयी झालेले आहेत. आणि याबरोबरच आणखी काही अपडेट समोर येत आहेत त्या देखील आपण जाणून घेऊया.
अकोला पूर्व मतदारसंघातनं 19व्या फेरीनंतर भाजपचे रणधीर सावरकर हे 37,880 मतांनी आघाडीवर आहेत. आणि त्यापूर्वी आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, 7व्यांदा देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा 6व्यांदा खरं तर हा गड कायम राखलेला आहे फडणवीसांनी. देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम या मतदारसंघातून विजयी झाल्याची बातमी आता समोर येते. त्यामुळे अर्थातच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात मात्र चर्चा सुरू झाली आहे. बरोबर आहे लागवी, आणि हा मुद्दा सातत्यानं चर्चेला जातच होता. आपण पुन्हा एकदा पाहूयात अत्यंत महत्वाची मोठी बातमी. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. आपल्या सोबत हेमलता पाटील देखील जोडल्या गेलेल्या आहेत. हेमलता ताई, आपलं देखील खूप खूप स्वागत. पण कुठेतरी महाविकास आघाडीची पिछेहाट होताना दिसतीये आणि महाविकास आघाडीला खरं तर हे जे अपयश आहे हे अपेक्षित नव्हतं. संजय राऊतांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत हा जनतेचा कौल नाही असं म्हटलंय. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली. आपण समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बघितलं तेव्हा एक शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा डिस्ट्रेस होता, युवकांमध्ये डिस्ट्रेस होता. उद्योगधंदे ज्याप्रमाणे महाराष्ट्राबाहेर गेले होते त्यामुळे युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती आणि ही सगळी नाराजी मतांमध्ये परावर्तित होईल अशी आम्हाला आशा होती आणि त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील त्यांच्याबद्दलची जी सहानुभूतीची लाट होती आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने वर्कआउट होईल आणि महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल असं वाटत होतं. आणि जिथे जिथे आम्ही फिरत होतो तिथे तिथे लोकांची महाविकास आघाडीकडे कल दिसत होता. परंतु एवढा लँडस्लाईड विक्ट्री कशा पद्धतीने मिळाली हे आम्हालाही अजून लक्षात येत नाही की असं कुठला घटक यासाठी कारणीभूत झाला. म्हणजे विशेषतः वाढलेला मतांचा टक्का आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींनी साथ दिली किंवा बटेंगे तो कटेंगे हा नारा कुठल्या पद्धतीने, हा नॅरेटिव्ह यशस्वी झाला का आणि मतांचं सरळ सरळ ध्रुवीकरण करण्यामध्ये महायुती यशस्वी ठरली का, हा सगळा आडाखा लक्षात येत नाही. जागा वाटपामध्ये सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल त्याच्यामध्ये काही थोडीफार गफलत झाली का आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या हातातून जागा गेल्या का अशी एक शंका या ठिकाणी येते. परंतु आता जेव्हा शांततेत सगळेजण बसून कशा पद्धतीने आपल्याला कशामुळे हा पराभव स्वीकारावा लागला याची जेव्हा आम्ही सगळी चर्चा करू तेव्हा परिस्थिती लक्षात येईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तोंडावरती जो महाविकास आघाडीला विजय मिळाला होता त्यामुळे आम्ही थोडे गाफील राहिलो का आणि त्याच्यानंतर महायुतीने जे करेक्टिव्ह मेजर्स घेतले, ज्या पद्धतीने सगळी यंत्रणा कामी लावली त्यामध्ये आमच्याकडून थोडा डिले झाला का, हा एक गोष्ट विचार करायला लागेल. आपल्या सोबत डॉक्टर राजू वाघमारे देखील आहेत. त्यांची देखील या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया, त्यांचं नेमकं आकलन काय या सगळ्या निकालांच्या बाबतीत ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. वाघमारे साहेब, खूप मोठा आणि अपेक्षित असा हा विजय, यश महायुतीसाठी. 200+ जागा मिळतील असं अंदाज होता, असं वाटलं होतं? 170-175 पर्यंत आमचं तुमच्यासाठी पण अनपेक्षितच यश म्हणायचं. आमच्यासाठी पण म्हणजे हा निकाल नक्कीच खूप जास्त आहे. आणि पण मला एवढं नक्की वाटतं की ज्या पद्धतीने महायुतीने लोकसभेनंतर आम्ही जे काम केलं, लोकसभेनंतर ज्या पद्धतीने आम्ही तळागाळामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता लाडकी बहीण आपण म्हणतो पण वरवर फक्त लाडकी बहीण नाही तर आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पोहोचलो. शिवसेनेतर्फे तर आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पोहोचून तिथे मीटिंग्स घेऊन आमच्या महिला आघाडीने प्रत्येकांना आम्ही ॲक्टिवेट केलं. आणि ज्यावेळी घरातली एखादी गृहिणी ॲक्टिवेट होते त्यावेळी तिच्याबरोबर त्या घरातले कमीत कमी 1 किंवा 2 मेंबर पण ॲक्टिवेट होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर लाडक्या बहिणीचा टक्का तुम्ही बघाल तर मागच्या मतदानापेक्षा 6.5% महिलांचं वोटिंगचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आणि त्याचा जर तुम्ही विचार केला, त्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जर 6.5% प्रमाण वाढलेलं लाडकी बहीण, त्याच्यानंतर संपूर्णपणे मध्यम वर्ग ज्यावेळी कधीही मतदानाला उतरतो त्यावेळी तुम्हाला
खूप मोठा बदल झालेला अमर साहेब थोडस थांबवतो तुम्हाला. एक दोन महत्त्वाची मतदारसंघातले काही धक्कादायक निकाल लागू शकतात. माहीममध्ये अमित ठाकरे हे पिछाडीवरच आहेत. अजूनही महेश सावंतांची आघाडी वाढतीये. 19,500 मतांनी महेश सावंत आघाडीवर आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे देखील आघाडीवर आहेत. मात्र वरळीमध्ये आदित्य ठाकरे 600 मतांनी पिछाडीवर आहेत. वरळीमध्ये काही धक्कादायक निकाल लागू शकतो का, याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. चर्चा सुरू होती की काही अनपेक्षित निकाल लागू शकतात. मात्र माहीम आणि वरळी या दोन मतदारसंघात चुलत भाऊ लढतायत. आणि आता सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर आदित्य ठाकरे हे पिछाडीवर आहेत. अमित ठाकरे सुद्धा पिछाडीवरच आहेत. आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांचे हे चेहरे आपण या ठिकाणी पाहतोय. अदिती तटकरे रायगड मधून, श्रीवर्धन मधून विजयी झालेले आहेत. तर जामनेर मधून गिरीश महाजन यांनी आपला गड कायम राखलेला आहे. कालिदास कोळंबकर हे देखील वडाळ्यामधून आपला गड कायम राखताना दिसत आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील 7व्यांदा या ठिकाणी बाजी मारलेली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत. तर हे 4 विजय आतापर्यंत ते समोर आलेले आपण पाहतो आहोत. त्या व्यतिरिक्त सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. आणखी काही निकाल क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतीलच. मात्र सध्या जी स्थिती दिसतीये 215 जागांवर महायुती आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 53 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर आणि अपक्ष हे एकूण 20 जागांवर सध्या आघाडीवर दिसत आहेत. तर एकीकडे महाराष्ट्राचा निकाल आहे, झारखंडचा सुद्धा निकाल लागलाय. भाजपचा केंद्रीय निरीक्षक उद्या महाराष्ट्रात येणार असल्याची बातमी समोर येते. मंत्री राजनाथ सिंग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर उद्या येत आहेत. विधानसभेच्या निकालानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यांना सुरुवात होताना दिसतीये. भाजपचे केंद्रीय निरीक्षक उद्या महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे उद्याचा रविवार सुद्धा राजकारणाचा असणार हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. भाजपचे केंद्रीय निरीक्षक उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. मंत्री राजनाथ सिंग उद्या महाराष्ट्रात पोहोचतील. त्यामुळे उद्या देखील बैठकांचा सिलसिला चंद्रकांत दादा पाटील आपण पाहतोय. या ठिकाणी मिठाई भरवत विजयाचा आनंद सेलिब्रेशन सुरू झालेले. कारण कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील हे सुद्धा आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. थोड्याच वेळात कदाचित त्या संदर्भातला निकाल सुद्धा जाहीर होईल. ते कार्यकर्त्यांना भेटतायत, मिठाई भरवली जातीये. भाजपच्या सगळ्याच कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष सुरू आहे. महायुतीतले इतर 2 पक्ष म्हणजे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांच्याही कार्यालयांमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. पण एकंदरीत सध्याची स्थिती पाहिली तर महायुतीला सुद्धा कदाचित हा लागलेला किंवा सध्या दिसत असलेला जो निकाल आहे तो अनपेक्षित होता. काही प्रमाणावर हे यश इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळेल हे कदाचित अपेक्षित नव्हतं. आणि याच विषयावर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. मात्र चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आपण सुरुवातीला जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अभिनंदनाकरता कार्यकर्त्यांचा गराड आहे. त्यामुळे अर्थातच काहीसा विलंब सुद्धा या ठिकाणी होतोय. पण विधानसभेच्या या निकालानंतर केंद्रीय मंत्री आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. अचलपूरमधून बच्चू कडूंना जोरदार धक्का बसलेला आहे. महत्वाची ही बातमी समोर येते. तब्बल 23,000 मतांनी बच्चू कडू पिछाडीवर. बच्चू कडूंनी दावा केलेला होता की त्यांचे 15 ते 20 उमेदवार निवडून येतील. पण स्वतः बच्चू कडू आपल्याच बालेकिल्ल्यात पिछाडीवर पडताना दिसत आहेत. भाजपला बच्चू कडूंच्या अचलपूर या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आघाडी मिळताना दिसते. त्यामुळं आता ही शक्यता जी वर्तवली जात होती की अपक्षांचा खूप मोठा रोल असणार आहे या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये, ते आता तसंच राहील का हा खरा मुद्दा आहे. चंद्रकांत पाटलांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. आपण थेट जाऊया. वर जातोय. कल्पनेच्या पलीकडे चाललेलं आहे. कल्पनेच्या पलीकडे चाललेलं आहे. हे केवळ स्वप्नातच होऊ शकतं, पण ते व्यवहारात होत आहे. कसं काय? आजपर्यंत महाराष्ट्र 1960 साली महाराष्ट्र राज्य वेगळं झालं तेव्हापासून झालेल्या निवडणुकीमध्ये असा विक्रम कधीच झाला नाही. एका पक्षाला इतक्या जागा 135 वर बीजेपी जाईल असं दिसतंय. मी माननीय देवेंद्रजींचं मानन करतो की त्यांनी लोकसभेच्या पिछेहाटीनंतर खचून न जाता अतिशय टॅक्टफुली ही सगळी परिस्थिती बदलली. स्वाभाविकपणे एकनाथजी आणि अजितदादा यांची पण साथ आहे. पण यातला शेवटी सुपर ब्रेन हा देवेंद्रजी ठरले की
की जागा लवकर घोषित करणं, जागा योग्य घोषित करणं, प्रचारामध्ये मुसंडी मारणं, बॅलन्स प्रचार करणं रिजन वाईज, हे मोठं श्रेय देवेंद्रजींना जातं. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. महायुतीमध्ये तुम्हीच मोठा भाऊ ठरताय, तर मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच असणार? नाही, भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व हे नेहमी देशाचा विचार करतो, धर्माचा विचार. धर्म म्हणजे कोणत्या अर्थाने? हिंदू धर्म जो उपासना पद्धतीशी जोडला नाहीये, तो व्यवहाराशी, आचरणाशी जोडला आहे. तर भारतीय जनता पार्टी नेहमी देशाचा विचार करते, राज्याचा विचार करते, हिंदुत्वाचा विचार करते, विकासाचा विचार करते. हा विचार करताना शीर्ष नेतृत्व काय निर्णय करेल मला माहित नाही. आता तरी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय तुम्हाला? आणखी जागा जवळपास 1,600च्या वर तुम्हाला आलेल्या आहेत. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार. आम्ही सेवक बीजेपीचे, आम्ही कार्यकर्ते बीजेपीचे, कुठल्याही कार्य असू द्या, तरी ते सांगतील ते करतील. जो काही महत्वाची बातमी, बच्चू कडूंना धक्का बसतोय. अजिंक्य, काल बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना एक वक्तव्य केलेलं होतं, सरकार कोणाचंही येऊ दे पण आमच्या सहकार्याशिवाय सरकार स्थापन होत नाही. पण इथं मात्र बच्चू कडूंना स्वतःलाच धक्का बसताना दिसतोय. 23,000 मतांनी पिछाडीवर. हो, आणि त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार सध्या 23,000 मतांनी आघाडी घेताना दिसत आहेत. स्वतःच्याच बालेकिल्ल्यात बच्चू कडू कदाचित पराभवाचं तोंड पाहू शकतात की काय, अशी सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं अगदी महायुतीतल्याही तीनही पक्षातल्या नेत्यांना अनपेक्षित असे काही धक्कादायक निकाल लागतायत. हे यश त्यांच्या दृष्टीने सुद्धा अनपेक्षित आहे असं सध्या तरी दिसतं आहे. आपण डॉक्टर राजू वाघमारे यांच्या सोबत देखील बोललो, हेमलता ताई देखील आपल्या सोबत आहेतच, अजितजी आहेत, अतुलजी आहेत, सगळेजण हेच म्हणतायत की हा जो सध्या 216चा आकडा पाहतोय आपण महायुतीचा, हा अविश्वसनीय आकडा आहे. कदाचित हा आकडा इतका मोठा असेल अशी अपेक्षा देखील कोणी केलेली नव्हती. महाविकास आघाडीनं 150 पेक्षा जास्त जागा आपल्याला मिळतील असा दावा केलेला होता, पण 100चाही आकडा महाविकास आघाडीला सध्या पार करताना दमछाक होताना दिसते की काय असं दिसतंय. सध्या महाविकास आघाडी केवळ 54 जागांवर आघाडीवर आहे. आपण जर पक्षनिहाय आढावा घ्यायचं म्हटलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 36 जागांवर आघाडी मिळतेय. शरद पवारांची राष्ट्रवादी 15 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 124 जागांवर सध्या आघाडीवर आहे. शिंदेची शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. हा सगळा सध्या पक्षीय बलाबलाचा सिलसिला आपण पाहतो आणि ही आघाडी येत्या काळात फारशी कमी होईल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत लागवी. आणि अजिंक्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टीव्ही स्क्रीनवर उजव्या बाजूला ही जी आकडेवारी आहे, मराठवाड्यात महायुती 34 जागांवर आघाडीवर. असं म्हटलं जात होतं की मराठवाड्यामध्ये महायुतीला फटका बसेल, जरांगे फॅक्टरचा फटका बसेल महायुतीला, अशी चर्चा होती. पण इथं मात्र हे सगळे फॅक्टर जे आहेत ते काही कामी आलेले नाहीयेत. केवळ महायुतीचा ट्रॅक्टर चाललाय की काय अशीच खरं तर चर्चा आहे, कारण 2 पक्षांच्या फुटीनंतर जनतेचा कौल हा महायुतीलाच आहे. आणि लाडकी बहीण महायुतीला पावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं प्रचार सभांमध्ये लाडकी बहीण योजना किती महत्वाची आहे, लाडक्या बहिणींना जे आमच्या म्हणजे महायुतीच्या सरकारनं दिलं ते कोणीही दिलं नाही, या सगळ्यावर त्यांचा सातत्यानं भर दिसला. आणि त्याच लाडक्या बहिणींनी आता त्यांच्या लाडक्या भावाला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता आपलं मत देत प्रतिसाद दिलाय की काय असंच एकंदरीत दिसतंय. म्हणजेच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या फॅक्टरचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत असल्याचं दिसतंय. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघातनं मंगल प्रभात लोढा यांचा विजय झालेला आहे. मंगल प्रभात लोढा विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. भाजपला आणखी एका ठिकाणी यश मिळताना दिसतंय लागवी. या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय, मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयी झालेले आहेत. या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता मान्यवर सुद्धा आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत. मी अजित चव्हाण यांच्याकडे येते. अजितजी, जसं तुम्ही म्हणताय केवळ लाडकी बहीण हा एकमेव फॅक्टर या ठिकाणी चालला नाही, तर इतरही फॅक्टर महत्त्वाचे होते. यामध्ये मात्र फडणवीसांचं एक वक्तव्य फार महत्त्वाचं मानलं जातं. लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी म्हटलेलं होतं, आता मला ग्राउंडवर उतरून काम करण्याकरता वेळ द्या, मला सगळ्या पक्षाच्या जबाबदारीतून मोकळं करा, मला या ठिकाणी लक्ष घालू द्या. आणि तिथून खरं तर या सगळ्याला सुरुवात झाली. नेमकं कसं हे ग्राउंडवर उतरून हे सगळं व्यवस्थापन करण्यात आलेलं होतं.
लागवीजी, मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. त्यामुळं मला या सगळ्या कामाची अतिशय सुसूत्रबद्ध पद्धतीनं माहिती आहे. आम्ही लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं खोटा प्रचार नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं त्याच्यावरती अतिशय सूक्ष्म पद्धतीनं काम केलं. ते कसं केलं ते मी सांगणार नाही, पण आम्ही महायुती म्हणून काम नाही, पण तो फॉर्म्युला सांगाच आज. सूक्ष्म पद्धतीनं मायक्रो मॅनेजमेंट काय केलं नेमकं भाजपने? म्हणजे आता डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहे तिकडे, ते तुम्ही जरा त्यांना सांगितलं तर तुम्हाला. माझे मित्र, माझे सहकारी डॉक्टर राजू वाघमारे यांना हवेचं रुख अतिशय चांगल्या पद्धतीने कळत नाही. अजितजी, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायचं कारण यासाठी, कारण पालिका निवडणुका पण आहेत आता, त्या पण लागतील आता. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मग त्याचा फायदा होईलच महायुतीला. अजिंक्यजी, मी आपल्याला इतकंच सांगतो, आम्ही महायुती म्हणून काम केलं आणि आमच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय होता. आणि कुठेही काही सेकंद तुम्हाला थांबवते. महत्वाची एक बातमी येते. फडणवीसांचा रवी राणांना फोन गेलेला आणि रवी राणांना सागर बंगल्यावर बोलवलेलं आहे. मुंबईला तातडीनं बोलवण्यात आलेलं आहे रवी राणांना. या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. फडणवीसांचा रवी राणा यांना फोन गेलेला आहे आणि मुंबईच्या दिशेनं या असा निरोप सुद्धा धाडला आहे. ठीक आहे अजितजी, आपण म्हणत होतात, आपला मुद्दा मांडत होतात. याच्यामध्ये एक गोष्ट अजिंक्यजी आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही अतिशय सुसूत्र पद्धतीनं काम केलं आणि महायुती म्हणून, म्हणजे जिथे हे मान्य केलं पाहिजे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही, शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा आहे, तिथं सुद्धा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे, आणि आमची एक सिस्टीम असते काम करण्याची, त्या सिस्टीमनुसार काम केलं. आधी कागदावर काम केलं, त्यानंतर आम्ही लोकांमध्ये गेलो. आणि मला एक असं वाटतं नम्रपणे, ज्या पद्धतीनं विरोधक आम्हाला सांगतात की तुम्ही शासकीय पैसे वाटले वगैरे वगैरे, असं नसतं. 2.5 वर्षामध्ये आमचे 3ही नेते, नामदार एकनाथराव शिंदे, नामदार अजितदादा पवार, नामदार फडणवीस साहेब, हे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरले, गावागावात फिरले, लोकांमध्ये गेले आणि इतकं प्रचंड काम उभं केलं. 27,000 कोटी रुपये आम्ही स्वयंसहाय्यता, ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणावरती हजारो कोटी रुपये दिले. आम्ही तरुणांसाठी पैसे दिले. महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर गेला होता, तो आम्ही नंबर 1 आणला. एकूण देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्र नंबर 1ला आणला. फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आणला. आणि शासनानं 1500च्या वरती बेरोजगारांच्या करता मेळावे घेऊन 1.5 लाख बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या. ही आकडेवारी आहे. त्यामुळे विरोधक जे सांगत होते ना, आणि काय होतं, विरोधकांचं सगळं अगदी जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, वेगवेगळ्या. मी स्वतः मराठा आहे. मराठा समाजाला सर्वाधिक देणारा कोण नेता असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे. हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा होता की विकासाच्या मुद्द्यावर हे मत, मराठवाड्यामध्ये खास करून जरांगे फॅक्टर हा खूप चालेल आणि याचा फटका जसा लोकसभेला भाजपला आणि महायुतीला बसला तसा विधानसभेला सुद्धा बसेल, असा सुद्धा एक जाणकारांचा अंदाज होता. मात्र सध्याची आकडेवारी तरी काहीतरी वेगळंच सांगते. महाराष्ट्राच्या जनतेला किंवा मतदान करणाऱ्या जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं कळत असतं. आता जी मंडळी म्हणतात ना हे पैसे वाटले, हे केलं, हा एक प्रकारे जनादेशाचा अपमान आहे आणि लोकांचा अपमान आहे. हे लोकांना आवडणार नाही. लोकांना खूप चांगल्या पद्धतीने कळत असतं काय केलं पाहिजे. त्यामुळं इतकं आंदोलन पेटवलं, महाराष्ट्र पेटवला, जाती जाती ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण केलं. परंतु मला अतिशय अभिमान आहे, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांनी अतिशय संयमी पद्धतीनं परिस्थिती हाताळली. महाराष्ट्रामध्ये इतका असंतोष करण्याचा प्रयत्न, आता तो कुणी केला, काय केला, ते राजकीय आरोप मला करायचे नाहीये. लोकांना मात्र सगळं कळतं. आपण आणखीन एक ही ब्रेकिंग न्यूज पाहूया. राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा विजयी झालेले आहेत, जाहीर झाले आताच काही मोठा विजय भाजप. ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. शिर्डीतनं राधाकृष्ण विखे पाटलांचा सुद्धा आता विजय झालेला आहे. भाजपचे मोठे नेते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचा सुद्धा आता विजय झालेला आहे. आणि एक एक निकाल देखील आता हाती येत आहेत. कणकवली मधला निकाल नितेश राणे यांचा सुद्धा विजय झालेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतनं विजय झाले, नितेश राणे कणकवलीतनं विजय झाले. आता कणकवलीतनं नितेश राणे विजय झाल्यानंतर सिंधुदुर्गातल्या इतर 2 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या बाजूने निकाल लागतो का काही वेगळा निकाल समोर येतो हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. 221 जागा सध्या महायुती आघाडीवर आहे, 50 जागा महाविकास आघाडी आघाडीवर आहे. तर इतर पक्षांच्या जागा आता काहीशा कमी होत आहेत. आकडा मगाशी 20चा होता, आता तो 17वर आलेला आहे. या अनुषंगानं आणखी काही मुद्दे आहेत. मात्र नियोजनाचा, रणनीतीचा एक भाग म्हणून काही महत्वाच्या निर्णयांकडे महायुतीनं आपलं लक्ष वळवलेलं होतं. अजितजींना मी तो प्रश्न विचारणारच आहे, पण राजू वाघमारेंना मला तो प्रश्न विचारायचा आहे की काही अशा मतदारसंघांवर
उमेदवार बदलले गेले. काही अशा मतदारसंघांवर महायुतीनं म्हणजे खास करून भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला तुमच्या पक्षाला काही उमेदवार दिले, राष्ट्रवादीला काही उमेदवार दिले गेले, याचा फायदा झाला? जागांची अदलाबदल केली गेली, उमेदवारांची अदलाबदल केली गेली, याचा काही ठिकाणी त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल, पण आता ते आपल्याला बघावं लागेल की कुठचे उमेदवार आणि किती फायदा पडला आणि काय झालं. पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघाल तर जागा वाटपामध्ये आम्ही अजिबात आमच्यामध्ये गोंधळ नव्हता. आमच्यामध्ये गोंधळ नव्हता असं नाही म्हणता येणार. सुरुवातीला गोंधळ होता. माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. श्रीकांत शिंदे सध्या बोलतात, प्रतिक्रिया समोर येते, थेट जाऊया. People are showing his the way he has worked for 5 years. जिस तरीके से अनअवेलेबल रहे, फ्रॉम द स्टार्टिंग यू वर सेइंग अनअवेलेबल and not accessible MLA. I think he is on the verge of losing his seat. So I think people in last 2.5 years, the way Eknathji Shinde has worked, the way he has carried forward the legacy of Balasaheb Thackeray, the way Mahayuti has worked under his leadership, and the way Mahavikas Aghadi or the Ubhata netas, leaders, जो सिर्फ गाली गलोच और आलोचना, उसके सिवा उनको 2.5 साल में कुछ जमा नहीं करने के लिए, उसमें से एक नाम था आदित्य ठाकरे का भी. लोगों ने उनको उनकी जगह जो है ये दिखाने का काम इस इलेक्शन में किया है. सर कौन बनेगा मुख्यमंत्री? सर मुख्यमंत्री को लेकर it is not our business. जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली आहे अशा आशयाची त्यांची प्रतिक्रिया होती. आदित्य ठाकरेंबद्दल देखील ते बोलले आणि आता वरळीमधला निकाल नेमका काय लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर पडल्याचं आपण पाहिलेलं होतं. या घडीला महत्वाची बातमी सुद्धा समोर येते. विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय आणि एकनाथ शिंदेनी विजयी उमेदवारांना आता वर्षावर बोलावलेलं आहे. या घडीची महत्वाची बातमी, विजयीचे उमेदवार आहेत त्यांना आता वर्षावर येण्यास सांगण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी विजयी उमेदवारांना वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी आता बोलावलंय. कारण सध्या एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे 56 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे आणि आपण जर भाजपचा विचार केला तर भाजपनं 125चा आकडा कधीच ओलांडलेला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत, तर कुठेतरी महाविकास आघाडीची आता पुन्हा पिछेहाट होताना दिसतेय. महायुती 221 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 127, शिंदेची शिवसेना 56 अशी ही सध्याची आकडेवारी आहे. यामध्ये आणखी काही बदल होऊ शकतो का हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. यात काही कल देखील आहेत, काही ठिकाणी विजय घोषित देखील करण्यात आलेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 38 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय. ही दृश्य आपण पाहतो सध्या जळगाव मधली. गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्ते सध्या जल्लोष करताना दिसत आहेत. या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. परळीमधून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी आता समोर येते. परळीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी, या घडीची महत्वाची ही बातमी. धनंजय मुंडे परळीतून विजयी झालेले आहेत. परळी हा तोच मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी बहीण भाऊ एकत्रितपणे प्रचारात उतरलेले होते. पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे
यांनी देखील आपल्या बंधूकरता जोर लावलेला होता आणि मुंडे परळीमध्ये आपला गड कायम राखताना दिसतात. आणि याच एका मतदारसंघातल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी एक वक्तव्य देखील केलं होतं की पहिल्यांदा मी घड्याळ या चिन्हासाठी प्रचार करतेय आणि त्यांचं हे वक्तव्य गाजलं होतं. आता परळीमध्ये धनंजय मुंडेंना जनतेनं भरभरून प्रतिसाद दिल्याचा आपण पाहतो. धनंजय मुंडे परळीतनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. बहीण भावांनी एकत्रपणे मतदारसंघात प्रचार केला. फक्त परळीच नाही तर राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये हा प्रचार झाला आणि त्याचंच हे फलित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.